नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय रत्न पुरस्कार गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। परभणी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असलेल्या जनसहयोग सेवाभावी संस्थाद्वारा आयोजित राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। रविवारी 6 जुलै 2025 रोजी शहरातील विसावा कॅफे हॉल येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठवाड्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। तसेच विविध उर्दू शाळा कॉलेजचे 70 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्योजक आणि MIMचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद घोष जैन, संयोजक महमूद खान, डॉक्टर नीलकंठ प्रकाश शास्त्री, सरकारी कंत्राटदार सय्यद गौस मोहिउद्दीन, शिवसेना नेते जलील पटेल, सत्तार इनामदार, जिंतूर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इरफान इनामदार, शिवसेना शिव अल्पसंख्याक सेल परभणी जिल्हा प्रमुख पठाण करामत खान, सिनेट सदस्य इंजिनियर नारायण चौधरी, समाजसेविका फराहा नाज अंजुम, समाजभूषण बशीर अहमद, माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे, प्राध्यापक डॉक्टर अजय गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते हाजी सलीम आलंद लातूर, शेख रईस शेखर शेख जुबेर, ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले, शेख सरफराज, पत्रकार देवानंद वाकळे, शायद भैया सिद्दीकी, समाजसेविका सय्यद हिना उपस्थित होते। यावेळी संयोजक महमूद खान यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावर्षीचे पुरस्कार प्राप्त मानकरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर जयदीप जनकराव कोपरेकर, प्राध्यापक SSVP आयुर्वेद महाविद्यालय हट्टा, शैक्षणिक क्षेत्र डॉक्टर नीलकंठ प्रकाश शास्त्री, प्रसिद्ध कथावाचक लातूर, वैद्यकीय सेवा आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी फराहा नाज अंजुम, संचालक क्राइम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो NGO, सामाजिक क्षेत्र पठाण करामत खान, शिव अल्पसंख्याक सेना जिल्हाध्यक्ष परभणी, सामाजिक क्षेत्र इरफान इनामदार, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा जिंतूर, उत्कृष्ट कार्यसेवा प्राध्यापक डॉक्टर श्याम सुंदर पंढरीनाथ वाघमारे, उपप्राचार्य आणि लोक प्रशासन विभाग प्रमुख शारदा महाविद्यालय शैक्षणिक, प्राध्यापक डॉक्टर अजय वसंतराव गव्हाणे, राज्यशास्त्र प्रमुख यशवंत महाविद्यालय नांदेड शैक्षणिक क्षेत्र, अन्सारी जावेद अहमद, शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेख अतिया कौसर अताउर रहमान, शिक्षक डॉक्टर मोहम्मद इकबाल उर्दू शाळा लातूर, शैक्षणिक क्षेत्र पटेल अंजुमुनिसा, शिक्षक डॉक्टर मोहम्मद इकबाल उर्दू प्राथमिक शाळा लातूर, शैक्षणिक क्षेत्र कुरेशी इरफाना बेगम बशीर अहमद, सहाय्यक शिक्षिका फातिमा शेख, महानगरपालिका शाळा क्रमांक 13 लातूर, शैक्षणिक क्षेत्र हाजी बुसरा बदायुद्दीन, शिक्षक डॉक्टर मोहम्मद इकबाल उर्दू प्राथमिक शाळा लातूर, शैक्षणिक क्षेत्र सय्यद मोईन बागवान, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक क्षेत्र युवराज जयदीप कोपरेकर, विद्यार्थी पुरस्कार प्रसाद शिवाजी कदम, संचालक ज्ञानरंजन नवोदय निवासी गुरुकुल, शैक्षणिक क्षेत्र प्राध्यापक डॉक्टर स्वाती बाळासाहेब देशमुख, मराठी विभाग श्री शिवाजी महाविद्यालय, शैक्षणिक क्षेत्र शेख सरफराज, जिल्हाध्यक्ष पोलीस हक्क संघर्ष संघटना, सामाजिक क्षेत्र मनोहर वैजनाथराव मोपकर, सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पत्रकार परभणी, सामाजिक व पत्रकारिता सय्यद अकबर अली, प्रसिद्ध समाजसेवक सामाजिक क्षेत्र प्राध्यापक अर्जुन जाधव, संस्थापक अध्यक्ष स्वराज प्रतिष्ठान, शैक्षणिक क्षेत्र शाहिद भैया सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी, सामाजिक क्षेत्र सुरेखा सिद्धार्थ खिल्लारे, जिल्हाध्यक्ष बहुजन कलावंत संघटना, सामाजिक क्षेत्र हे ठरले आहेत। तसेच विविध उर्दू शाळा आणि महाविद्यालयामधील 70 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी भविष्याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक आरुण पडघन आणि अन्सारी जावेद अहमद यांनी केले, तर समाजभूषण बशीर अहमद यांनी आभार व्यक्त केले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
आज या ठिकाणी जनसहयोग सेवा भावी संस्थेच्या वतीने हा जो गुणगौरव सोहळा होत आहे, या सोहळ्याला आदरणीय उपस्थित सर्व मंच तसेच जे गुणवान विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा जो गुणगौरव सोहळा आहे, आता ह्या ग्रामामध्ये सर्वप्रथम सर्वात पहिल्यांदा त्यांनी मला बोलवलंय, त्याच्यामुळे त्यांचं विशेष धन्यवाद आहे. कारण परभणी जिल्हा ही माझी विद्याभूमी आहे. धनगर टाकळी येथील उमेश महाराजांकडेच माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे विद्याभूमीमध्ये आज तुम्ही मला पहिल्यांदा बोलवलं, त्याबद्दल विशेष मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा जो पुरस्कार सोहळा तुम्ही देताय, त्याच्यामधून अजून एक निश्चितपणे मला सांगावंसं वाटतं की हा पुरस्कार केवळ आज तुम्ही 10वी किंवा 12वी एखादं विशेष काही भेटलं म्हणून नाहीये, तर इथून पुढे अजून काहीतरी तुम्ही करावं आणि पुन्हा एकदा असा सोहळा करण्याची त्यांना संधी द्यावी, याच्याकरता हा सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे असं सर्वप्रथम मला वाटतंय. त्याच्यामुळं जे काही आता गुणगौरवाचा म्हणजे सत्कार होणार आहे, सन्मान होणार आहे, तर त्यांनी हा सन्मान घेऊन इथेच न थांबता त्यांना अजून एकदा आपल्याला सन्मान करायला भाग पाडायचंय, हीच उमेद ह्या ठिकाणून घेऊन जायचंय. त्याच्यामुळं असंच यांच्यातून उत्तरोत्तर कार्य घडत राहो. आणि असंच एक नाही, आता आज जरी हा हॉल आपल्याला लहान वाटतं, उद्याच्याला काही काळानंतर ह्याचं स्वरूप खूप मोठं असं होणार आहे हे निश्चित आहे. आणि ते सर्व आपले हे जिल्हावासी असतील किंवा आपले नगरवासी असतील, त्याचबरोबर आपले महाराष्ट्रवासी असतील, ह्या प्रत्येक क्षेत्रामधून आपल्याला एक एक गुणगौरव, एक एक गौरववान विद्यार्थी म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवाय, ते निश्चित बोलवणार आहेतच, त्याबद्दल काही शंका नाहीये. पण आपण सर्वांनीच त्यांना ह्या कार्यासाठी अनेक प्रकारे शुभेच्छा द्यायच्या. आणि मी सुद्धा माझ्या वतीनं खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. आज के इस प्रोग्राम के सत्र मोहतरम एमआईएम पार्टी के जिला सदर अली जनाब मोहम्मद गौर जैन साहब इस प्रोग्राम में तशरीफ फरमा, हमारे शहर के सीनियर काउंसलर जो 40 साल से हमारे शहर के काउंसलर हैं, वो हमारे अजीज दोस्त अली जनाब प्रभाकर गंगोटे साहब, सीनियर साहबी मदन बापू कोहली जी, अनिल शास्त्री जी, फरानाथ मैडम जी, हमारे दूसरे दोस्त साहब, हमारे सीनियर साथी जो रिटायर्ड नायब तहसीलदार हैं अली जनाब करामत पठान साहब, बशीर अहमद साहब, नारायण राव जी चौधरी, हमारे साथी सरफराज भाई, डाइस पर सभी मेरे अनखरीद मेरे साथी दोस्तों, क्योंकि डाइस इतना बड़ा है कि मोहम्मद भाई को मुबारकबाद देता हूँ कि ये आपकी मोहब्बत है जो हॉल के साथ साथ जनसहयोग सेवाभावी संस्था के वतीन से जो प्रोग्राम रखे गए हैं, महमूद भाई ने जो प्रोग्राम रखा है, हमेशा कोशिश रही है कि जो गुणवत्ता विद्यार्थी है उनका हमेशा हौसला अफजाई करें और वो हमेशा कुछ न कुछ प्रोग्राम के तहत जो विद्यार्थी है जो उनको हौसला अफजाई करते हैं। अभी आज कार्यक्रम के अध्यक्ष जनाब गौर साहब, सत्तार इनामदार साहब, लंगोटे साहब, जितने भी जो मंच पर बैठे हुए सबका शुक्रिया अदा करता हूँ मैं महमूद भाई की तरफ से कि जो आके यहाँ अपना कीमती वक्त दिया है। और मैं जो विद्यार्थी है, जो तालिब इल्म अभी जो है आज यहाँ से, उनको सबको मेरे तरफ से मुबारकबाद देता हूँ। अल्लाह उनको कामयाब करे आगे। खुदा हाफिज़। जनसेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गुणगौरव सोहळा ह्या सोहळ्यानिमित्त आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भावी आमदार गौर जैन साहेब, आमचे अब्दुल सत्तार साहेब आणि आदरणीय पूर्ण व्यासपीठ आणि समस्त माझ्या समोर गुणगौरव करणारे गुणगौरव ज्यांचा होत आहे ते विद्यार्थी, माझे बंधू आणि भगिनी, मला थोडा दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं, त्यामुळे मी थोडंसं अगोदर शुभेच्छा देऊन निघावं अशी इच्छा व्यक्त केली।
आणि संयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आज आपण इथं गुणगौरव जे सोहळा होत असते, गुणगौरव सोहळा कोणाचा बी होत नसते. ज्यांनी परिश्रम घेतले, त्या परिश्रमातून यश प्राप्त केलं, त्या व्यक्तींचं, त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा होत असते. त्याचप्रमाणे आज जी विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन चांगली टक्केवारी घेतली आणि त्या टक्केवारीचा कोणीतरी त्यांच्या पाठीवर हात टाकावा, त्यांना त्यांचा मान सन्मान वाढावा, त्यांची भविष्यामध्ये जे ज्या बाजूने जाणार आहेत त्याचं मनोबल वाढवावं, असे आमचे महमूद भाई हे सतत करत असतात. आप प्रवीण शहर में एक दिन पान खाना छोड़ दीजिए, चाय पीना छोड़ दीजिए, गुटखा खाना छोड़ दीजिए, तंबाकू खाना छोड़ दीजिए. मैं यकीन दिलाता हूं कि वो जो अमाउंट, वो जो रुपया जितना हम सोच रहे हैं उससे कहीं ज्यादा है. आप एक दिन के आपके शौक के त्याग के चलते आप कम से कम 10 बच्चों की रोज फीस भर सकते हैं. मुझे ऐसा लगता है कि हमको इन चीजों पे ध्यान देना चाहिए और जहां तक हो सके बच्चा जब तक ग्रेजुएट ना हो जाए उस बच्चे को न्यूज से दूर रखिए. आज का जो न्यूज चैनल है ये बाजार बन चुका है. आज का जो न्यूज चैनल है ये टेरर फैलाने का एक अड्डा बन चुका है. अगर आपके खिलाफ बहसत मुस्लिम हिंदू समाज बहुत अच्छा समाज है, जो नॉर्मल लोग है वो आपके खिलाफ बिल्कुल नहीं है. अगर वो बिल्कुल होते तो मुझ जैसा इंसान बिजनेस नहीं कर पाता. अगर वो हमारे खिलाफ होते तो हमारी बहन आज क्राइम ब्रांच के इंचार्ज नहीं बनती. आज अगर वो हमारे खिलाफ होते तो कितने अधिकारी और अफसरान हैं जो मुसलमान होने के बावजूद एक अच्छी जिंदगी गुजार रहे हैं और एक अच्छा एडमिनिस्ट्रेटिव रिस्पांसिबिलिटी कर रहे हैं. मुझे ऐसा लगता है कि हमको न्यूज से अगर हम हमारे बच्चों को दूर रखेंगे तो वो इस्लामोफोबिया का जो कॉन्सेप्ट है वो कॉन्सेप्ट से भी हमारे बच्चे बच जाएंगे और एक नॉर्मल जिंदगी गुजारेंगे. और अगर कुछ आपके बीच में के लोग, चाहे वो किसी भी समाज के हो, अगर वो चाहते हैं कि आप लोगों के, आपके बच्चों के तरक्की का रास्ता बंद करे, आपके बच्चों को वो मजदूर बनाए, तो यकीन मानिए एक सरपरस्त होने के नाते आपके अंदर ये जिद होनी चाहिए कि वो जो लोग आपके बच्चों को मजदूर बनाने पे तुले हुए हैं उस बच्चे को आप कलेक्टर, इंजीनियर, डॉक्टर बनाए बगैर मत रुकिए. आज परभनी पिछले 30 साल 40 साल से करामत साहब कारखानों का इंतजार कर रही है, इंडस्ट्री का इंतजार कर रही है. आज आपके मुंह से आपने ये बता दिया कि आपके लीडर को गन्ना ज्यादा पसंद है या बच्चे, तो बच्चों की तरक्की. तो आप उनसे हमारी ये एक दर्द पहुंचाइए उनके सामने कि शुगर फैक्ट्री का काम किसी और दिन भी हो सकता था. आज जो परभनी में बच्चों ने जिन्होंने अच्छी तालीम हासिल करके अच्छे मार्क्स हासिल किए हैं, अच्छा होता कि वो यहाँ पर अपना वक्त निकाल कर आते और इन बच्चों को सहराते, इन बच्चों की तारीफ करते, ताकि वो बच्चे आज जो स्पीड से अब तालीम हासिल कर रहे हैं वो तरक्की की सीढ़ियां और ज्यादा तक चढ़ते. सिर्फ लीडर का तालीम याफ्ता होना काफी नहीं है, उसकी नीयत साफ होनी चाहिए. उसकी नीयत ये होनी चाहिए कि मेरे जो क्षेत्र के जो लोग हैं वो तालीम हासिल करे और वो आगे बढ़े. मगर मसला ये है कि आपका बच्चा अगर तालीम हासिल करेगा, आपका बच्चा अगर डॉक्टर बनेगा, आपका बच्चा अगर एआई की तालीम हासिल करेगा, आपका बच्चा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी का तालीम हासिल करेगा, आपका बच्चा नौकरी करेगा और उनके पीछे घूमने वाला कोई नहीं रहेगा. तो ये सियासी चक्करों में मत पड़िए. मैं आप लोगों से एक गुजारिश करता हूं कि अपने बच्चों को आज से यहाँ से एक अहद कीजिए कि आने वाले 1 साल में, आने वाले 2 साल में, कम से कम आने वाले 5 साल में परभनी जिले से हम कम से कम 1 या 2 कलेक्टर हमारे समाज की तरफ से हमारे देश को दे और उनको खिदमत का मौका दे. और इन सब चीजों में अल्लाह ताला ने आपको एक बहुत ही मुनज़्ज़म एक सिस्टम दिया है ज़कात का. वो ज़कात का अगर सिस्टम हम फॉलो करेंगे तो हमें, मुझे नहीं लगता कि कोई निधि की जरूरत है या किसी और चीज की जरूरत है. मगर इसके साथ साथ मैं भी ये बताता चलूं कि मुझे, मेरा काम सिर्फ नुक्ताचीनी करना नहीं है. हुकूमत की ऐसी बहुत सी स्कीम है जो हम फायदा उठा रहे हैं, हम फायदा उठा सकते हैं. अगर हमको, देखिए, कुआं पैसे के पास नहीं आएगा, पैसे को कुएं के पास जाना पड़ेगा. हम जितना वक्त सरकार के ऊपर डिस्कशन करने में डालते हैं, अगर उतना वक्त अगर हम हमारी बच्चियों की तालीम के मामले में जो स्कीमें हैं गवर्नमेंट की, अगर उन तक पहुंचने में डाले तो हमको
इंशाल्लाह आने वाले दिनों में MIM की तरफ से मैं आपको ये यकीन दिलाता हूँ कि हम एक ऐसा काउंसलिंग सेंटर खोलेंगे जहाँ पर आपका बच्चा 10वीं पास हो या 12वीं पास हो, उसके पास होने के बाद उस बच्चों के लिए, जैसा कि बहन फरा ने बताया कि सिर्फ डॉक्टर, इंजीनियर, एडवोकेट या टीचर है, ये फील्ड नहीं है। दुनिया में बहुत ज्यादा अच्छे अच्छे फील्ड आ चुके हैं। दुनिया में ऐसी फील्ड है जो आपने सुनी भी नहीं होगी। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी है, आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, साइंस की चीजें है, बायोटेक्नोलॉजी की चीजें है, और भी बहुत सी चीजें, ऐसे बहुत से मरासिम हैं जो दुनिया में आज अवेलेबल है। सिर्फ हमको ये चीज है कि उन तक पहुंचना चाहिए, और हमारे बच्चों तक वो इंफॉर्मेशन अगर टाइम पे पहुंचती है तो हमारे बच्चे की तरक्की लाजमी है। और मैं लास्ट में महमूद साहब को फिर एक बार बहुत बहुत मुबारकबाद देता हूं, आपके सेवाभावी संस्था को भी, कि आप ऐसा ही काम जारी रखिए और हमारे समाज के अंदर के हीरे ढूंढने का काम रखिए। अगर कोई हमारे समाज का हीरा अगर कहीं में कम पड़ता है, फीस की शक्ल में या किसी और की शक्ल में, इंशाल्लाह हमारी इस्तात की जितनी भी है वो इस्तात के साथ में हम उस बच्चे को अकेला महसूस नहीं होने देंगे, और उसकी सरपरस्ती का हम जिम्मेदारी लेने के लिए तैयार है। बहुत बहुत शुक्रिया। सबसे पहले तो महमूद सर का बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने मुझे यहाँ पर इन्वाइट किया, और जितने भी सारे स्टूडेंट हैं 10th के 12th के, सबको कांग्रेचुलेशन जिसको पुरस्कार आज मिला है। एक माइंडसेट बना लीजिए कि आगे आपको फ्यूचर में क्या करना है। टीचर, डॉक्टर, इंजीनियर, वकील के अलावा तो बहुत सारी एजुकेशंस है जो आगे आप ले सकते हो। मेरा नाम फरहा नाज है, मैं क्राइम इन्वेस्टिगेटर हूँ, तेलंगाना से हूँ, और इससे पहले भी बहुत बार इवेंट्स में मैं आई हूँ। मैं चाहती हूँ कि आप लोग इसके अलावा डॉक्टर, इंजीनियर, वकील, टीचर के अलावा भी कुछ और सोचें। बहुत सारी फील्ड में काम कर सकते हैं आप, जो भी आपका इंटरेस्ट है, और ज़्यादातर डिग्री से ज़्यादा ये सोचते हैं कि हमारे पास डिग्री है ना, BA, BSc, जो भी आपको करना है डिग्री। योर डिग्री इज पीस ऑफ पेपर, योर रियल एजुकेशन इज सीन योर बिहेवियर। सो आप क्या है वो आपके बिहेवियर से पता चलता है। डिग्री बहुत कॉमन है, कोई भी इंसान हासिल कर लेता है, लेकिन एक अच्छा इंसान बनना बहुत ज़रूरी है। तो चाहती हूँ कि उस पर भी फोकस करें। थैंक यू सो मच। आगे के सेशंस के बारे में मैं बाद में थोड़ी देर के बाद बात करूँगी। जो अपना काम है, साइबर क्राइम, साइबर फ्रॉड, अभी शायद मेरे काम के अलावा जो भी मेरे एक ऑफिसर यहाँ पे आए हुए हैं वो आपको समझाएंगे कि क्या काम है, इंशाल्लाह। ठीक है, थैंक यू सो मच। गुणवत्ता सत्कार 16 में तमाम दाइस पर बैठे हजरात, खासतौर से हमारे पड़ोसी करामत साहब, हमारे प्रभाकर नमोदे साहब, कोले साहब और सत्तार साहब और सभी दाइस पर बैठे और हाजरीन, खासतौर से उन तुलबा और तालिबात के पेरेंट्स जिन्होंने इस साल टॉप किया है 10वीं और 12वीं में, जो लोग मेहनत करके अपने माँ बाप और अपने शहर और अपने स्कूल का नाम रोशन किया, वो काबिले तारीफ है, जिन्होंने अपनी मेहनत अपने उस्तादों की रहनुमाई में, अपने हेडमास्टर की रहनुमाई में और अपनी माँ बाप की अनथक कोशिशों से अपने स्कूल का नहीं बल्कि अपने शहर, अपने महाराष्ट्र, अपने देश का नाम रोशन किया। इन सबको सबसे पहले मेरा उनको खराज अकीदत है कि वो काबिल तारीफ है। तलबा और तालिबात, मैंने पेपर्स में और न्यूज़ चैनल्स में देखा है, जो नाम याद है मुझे, खास तौर से मौदुल मुस्लिमीन की मुनस्सा फातिमा और उसी स्कूल की महरीन फातिमा, उसी स्कूल की आयशा समीन सिराजुल हक, मुनस्सा फातिमा के यहाँ वालिद अर्थात चौस भी बैठे हैं, महरीन के वालिद वलीउद्दीन सर भी बैठे हैं। ये लोगों ने 96.4 नंबर हासिल किए, कुछ लोगों ने 95 किए। उसी तरह डॉक्टर जाकिर हुसैन की एक स्टूडेंट है सादिया, उसने भी अपने स्कूल में टॉप किया। ऐसे कई स्कूल के बच्चे होंगे जिन्होंने टॉप किया। तमाम स्कूल के तुलबा और तालिबात जिन्होंने टॉप किया उनको मुबारकबाद। लेकिन जो लोग नंबर कम है, वो लोग अपने आप को कमजोर ना समझे, वो भी काबिल तारीफ है कि आपने इस दौड़ में आप
आपने अपनी नुमाया कामयाबी की। बहरहाल मैं महमूद खान साहब और मोइन खान साहब को मुबारकबाद देता हूँ कि दुनिया में और शहर में तो कई प्रोग्राम होते, लेकिन ये दोनों के लिए काबिल बात है कि उन्होंने इन तुलबा और तालिबात को एडवांटेज दिया, अहमियत दिया, जो देश के मुस्तकबिल कहलाने वाले हैं। आज ये जो बच्चे 10वीं और 12वीं में दिख रहे, ये कल वो हो गए, डॉक्टर हो गए, इंजीनियर हो गए, टीचर प्रोफेशन में जाएंगे, वकील पेशे में जाएंगे और कहीं ना कहीं कंप्यूटर के पेशे में जाएंगे, क्योंकि आज का दौर कॉम्पिटिटिव दौर है, मसाफकती है। आपको अगर मैदान में टिकना है तो आपको पढ़ना है। और मैं 1 मिनट में बात ये खत्म करता हूँ कि आमदार साहब डॉक्टर राहुल पाटिल साहब ने हमको आश्वासन दिया था कि इस प्रोग्राम में आए, लेकिन वो मैं अभी सुबह में उनसे कांटेक्ट किया, उन्होंने किसी काम में बहुत मसरूफ होने की वजह से वो कारखाने के शुगर फैक्ट्री के इस वजह से थोड़ा सा उन्होंने लेट आने वाले हैं। अब उन्होंने हमको परमिशन दिया कि भाई आप जाके कार्यक्रम शुरू कर दो, इस वास्ते हमने ये कार्यक्रम शुरू कर दिया। मैं महमूद भाई को भी मुबारकबाद देता हूँ और मेरे तमाम साथियों को यहाँ जो आए उनका शुक्रगुजार हूँ। इंशाल्लाह आगे भी और महमूद भाई के साथ हमें। थैंक यू सर। जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित या गुणवंत विद्यार्थी आणि गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहम्मद गौर साहेब, सर्व सन्माननीय पाहुणे, आजचा कार्यक्रम खरंच मुस्लिम हिंदू एकताचं प्रतीक असा आपण समजतो, कारण की हिंदूचं सर्वात मोठा आज आषाढी एकादशीचा सण आहे आणि मुस्लिम समाजाचा पण मोहरमचा सण आहे। मी सर्व मुस्लिम बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा देतो आणि सर्व हिंदू बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। हिंदू मुस्लिम हे दोन्ही भाऊच आहेत। आज अध्यक्ष आदरणीय दोस्तभाई, व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे स्नेही सत्तारे नामदार साहेब, ज्येष्ठ पत्रकार मदन बापू, अन्य या स्टेजवर बसलेले मान्यवर, आमच्या भगिनी आणि उपस्थित ज्यांचा आपण गुणगौरव करीत आहोत ते सर्व गुणवंत आणि बंधू आणि भगिनींनो, सन्माननीय महमूद खान भाई यांनी जनसहयोग बोर्डाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी ते घेत आहे। यापूर्वी त्यांनी गेल्या 25 ते 30 वर्षापासून समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा अशा प्रकारचे अनेक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत। एक ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, लिखाणी चांगलं करतात, त्या माध्यमातून समाजसेवाचं काम ते चांगल्या पद्धतीने करतात। त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। मित्रों, की गई नफरत के खंजरों ने इन कानों में मीठे अल्फाज अब कौन बोलेगा। अपने बच्चों को पढ़ा रहे हो आप अंग्रेजी, मुझे बताओ मुस्तकबिल में उर्दू कौन बोलेगा, मुस्तकबिल में उर्दू कौन बोलेगा। आज जो गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ महमूद सर और उनके टीम की तरफ से रखा गया है, मैं मुबारकबाद दूंगा आप सभी स्टूडेंट को जो आपने नुमाया कामयाबी हासिल करके इस मकाम को अपने नाम किया। सबसे खास बात मैं ये बताना चाह रहा हूँ कि आप बस पबजी, फ्री फायर और इंस्टा रील वगैरह चीज़ों से दूर रहिए, इंशाअल्लाह कामयाबी जरूर आपको मिलेगी। और जो भी गवर्नमेंट योजना है, जो भी दिगर आपको स्टूडेंट को बता रहे, बेशक हम आपके साथ हैं। आप कभी भी हमसे राब्ता कायम कीजिए, इंशाअल्लाह हम कभी भी आपके साथ आने के लिए तैयार है। अभी जलील पटेल साहब ने बताया था कि कोई फंड आया है, करामत साहब बोलते साहब, आपने सुने होंगे अल्पसंख्यक का। तो आज से 15-20 दिन पहले ही मैं अल्पसंख्यक ऑफिस को कुछ स्टूडेंट को लेके गया था, तो उन्हें बताया कि निधि ही नहीं है बोले, जो अल्पसंख्यक निधि है वो अभी है ही नहीं, अवेलेबल ही नहीं है बोले। तो वहाँ पर भी हम जाकर इंशाल्लाह बहुत जल्द
स्टूडेंट को वेदान्तस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथम मी शुभेच्छा देतो। मंचावर विराजमान असलेले आमचे मार्गदर्शक दत्ताभाई आणि आदरणीय मंच आणि या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत करणारे आमचे महबूब भाई, जी यंग जनरेशन या ठिकाणाहून पास होऊन पुढे जाणार आहे। दीज आर सुपर ब्रेन्स ऑफ द टाउन। आपलं सुपर ब्रेन परभणीतलं की ज्या गुणवंताचा आपण सत्कार करत आहोत, त्याच्यासाठी फक्त अवघ्या 1 मिनिटाचा वेळ दिला आहे पडगन सरांनी मला। तेवढ्याच वेळात व्यक्त होतो मी की आजीच्या जुन्या पैठणीत असेल वा आजोबांच्या पगडीमध्ये, सर प्लीज, आजीच्या जुन्या पैठणीत असेल वा आजोबांच्या पगडीमध्ये, विस्कटलेल्या गठडीत असेल वा गंजलेल्या पेटीमध्ये असेल कुठेतरी शोध जर्रा घेता का, तुमच्या जवळ शिल्लक असेल मला थोडा देता का। जुनी तिकिटे जमविणाऱ्या छंदिष्टाच्या वहीमध्ये, लाल बहादूर शास्त्रींच्या डौलदार सहीमध्ये, पंजोबानी लावलेल्या सुगंधित जाईमध्ये कुठेतरी अंश त्याचा शिल्लक असेल म्हणता का, म्हणून म्हणतो तुमच्या जवळ शिल्लक असेल मला थोडा देता का। कारण मला हवा आहे भारत देश, मला हवा आहे भारत देश नितळ निळ्या पाण्यासारखा, गानलतेच्या गळ्यामधून उमलणाऱ्या गाण्यासारखा। खरंच सांगतो भारत देश हवा आहे सन्मानाने मान वर करून काहीतरी सांगण्यासारखा। कोणीतरी विचारत होता भारत देश खरंच कधी असा होता का, म्हणून म्हणतो तुमच्या जवळ शिल्लक असेल मला थोडा देता का। उधारी चालेल, उसनवारीही चालेल, कल्पनेची मारलेली नुसतीच भरारीही चालेल, पण तुमच्या माझ्या स्वप्नातला तो भारत देश हवा आहे। विस्कटलेल्या त्या घडीचा जुना वास पुन्हा हवा आहे। त्या जादुई नगरीमध्ये मला हळूच नेता का, म्हणून म्हणतो तुमच्या जवळ शिल्लक असेल मला थोडा देता का। गांधीजीचा भारत देश, नेताजीचा भारत देश, पाहुण्याच्या स्वागताला असुसलेला तो भारत देश, आणि काळाच्या त्या खाईमध्ये कोसळणारा तो भारत देश, त्याला सामर्थ्याने वर ओढून नेता का, म्हणून म्हणतो आदरणीय गुणवंत हो तुमच्या जवळ शिल्लक असेल मला थोडा देता का, मला थोडा देता का। धन्यवाद, जय हिंद आणि परत एकदा जय हिंद। च्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि राष्ट्रीय रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित इतर मान्यवर, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नारायण चौधरी, माझे योगानंद स्वामी कॉलेज वसमतचे सहकारी राहिलेले प्रोफेसर डॉक्टर कलीम सर, माझे मित्र या ठिकाणी आलेले आहेत, सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर येथील मुख्याध्यापक आणि त्याचे ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल उपेंद्र दुधगावकर सर, जगदीश सर, महमूद खान भाई 1988 पासून माझे मित्र आहेत, आमचे शेजारी आहेत। एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी आणि इतरांना सुद्धा ती प्रेरणा मिळावी, त्यासाठी अशा उपक्रमाचं आयोजन झालं पाहिजे। माणूस हा चांगल्या वाईट गुणांचं मिश्रण आहे, त्याच्या चांगल्या गुणांवर फोकस करा, ते चांगले गुण वाढतील। म्हणून चांगल्या गुणांवर फोकस करण्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं। या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचा विषय निघाला। मित्रांनो, भारताला राष्ट्र म्हणून राहायचं असेल, देश म्हणून राहायचं असेल तर सगळ्यात आवश्यक गोष्ट राष्ट्रीय एकात्मता आहे, हिंदू मुस्लिम एकता आहे। मौलाना अबुल कलाम आझाद यांचं इंडिया विन्स फ्रीडम नावाचं पुस्तक मी वाचलं। त्या पुस्तकामध्ये मौलाना आझाद असं लिहितात की भारताचं स्वातंत्र्य आणि हिंदू मुस्लिम एकता या दोन्हीपैकी एका गोष्टीचा स्वीकार करा असं जर तुम्ही मला सांगितलं तर मी हिंदू मुस्लिम एकतेचा स्वीकार करेल, कारण भारताला थोडं उशिरा स्वातंत्र्य मिळालं तरी चालेल, पण हिंदू मुस्लिम एकता नाही झाली तर जगाचं नुकसान होईल। म्हणून हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र राहून देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजे। भारतीय संविधान आपल्या या ठिकाणी आहे, सगळ्यांना समान हक्क आहे। शिक्षण हाच आपला आणि आपल्या मुलांचा उद्धार करू शकतो। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे। एज्युकेशन मीन्स सोशलायझेशन अँड मोरलायझेशन ऑफ ह्युमन बीइंग।
फक्त शिक्षणाच्या माध्यमातून माणसाचं सामाजिकरण आणि नैतिकीकरण होत असतं. केवळ शिक्षण, केवळ पदवी, ते केवळ ग्रंथ, केवळ पुस्तकं आपल्याला वाचवू शकतात. त्यामुळे येणाऱ्या पिढीला जर चुकीच्या मार्गापासून परावृत्त करायचं असेल तर त्यांना शिक्षण देणे, सगळ्या भाषांचं शिक्षण देणे, माणसाला माणूस म्हणून बनवणे, घडवणे, यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे जेणेकरून सगळ्यांना ती प्रेरणा भेटू शकेल. अशा या उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन चांगल्याच्या बाजूने उभं राहूया. आपण कोणाचा स्टँड घेतो तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण चांगल्या बाजूचा स्टँड घेतला पाहिजे, आपण सामाजिक समतेचा स्टँड घेतला पाहिजे, हिंदू मुस्लिम एकतेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. आणि आपण सगळे भारतीय आहोत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे, प्रथमतः मी भारतीय आहे आणि अंतिमतः मी भारतीयच आहे. त्यांनी असं सांगितलं नाही मी या धर्माचा आहे, या जातीचा आहे, या भाषेचा आहे, या प्रदेशाचा आहे. फर्स्ट आय एम इंडियन अँड लास्ट आय एम इंडियन, हे सूत्र, हे तत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तरच असे कार्यक्रम जे महमूद खान आणि त्यांची सगळी टीम, प्राध्यापक अरुण पडघर सर आहे, त्यांना मी जवळपास 30 वर्षापासून पाहतो. अशा या उपक्रमाबद्दल त्यांचे खरं थोडं अभिनंदन करावं थोडं कमी आहे. खूप भगिनी महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचं मी स्वागत करतो. माझी मिसेस लक्ष्मी गव्हाणे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझी सासूमा श्रीमती लता देशमुख देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील मी स्वागत करतो. अशा कार्यक्रमामध्ये महिलांना आणलं पाहिजे, मुलींना आणलं पाहिजे, बहिणींना आणलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये सामाजिकता निर्माण होईल, त्यांच्यामध्ये करेज येईल आणि अशा समाजामध्ये वावरण्यासाठी एक चांगला माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व घडेल. अशा विचारधारेचा मी आहे. मला या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची संधी पडघर सर आणि महमूद भाई यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.